हां नमस्कार. हे बघा यो साईचे पप्पा आले ड्युटीहून आता. ओ नमस्कार करा हो साईचे पप्पा. साईचे पप्पा काहीतरी करू राहिले, काहीतरी चालू आहे त्यांच्या. ते आत्ताच आले ड्युटीहून, आता जेवण केलं आणि मग मला असं वाटलं चला गड्या एक व्हिडिओ बनावा. मग हे बघा साईचे पप्पा आता नमस्कार. ये साईचे पप्पा ड्युटीहून आले. दिवसभर तुम्ही काय काम करता? दिवसभर किती घंटे ड्युटी तुमची ते सांगा. 12 घंटे. 12 घंटे. आणि किती ब्रेक आहे तुम्हाला? किती म्हणजे सकाळी किती वाजता चहा पाणीचं काय आहे? 9 वाजता चहा. हां 12ला जेवण. चहा आपल्याकडून आहे त्यांच्याकडून आहे? कंपनीतर्फे नाही आपल्याकडूनच चहा प्यायचं. साईचा पप्पा स्वभाव एकदम गोळा वाळा आहे. 9 वाजता त्यांना चहा भेटती. 9 वाजता त्यांना चहा भेटती. 12 वाजता जेवण. 3:30ला ब्रेक. किती याचा आहे चहाचा? 10 मिनिटं. सकाळी 10 मिनटं आहे 9 वाजता आणि 3:30ला 10 मिनटं आणि दुपारी अर्धा घंटा जेवायचा. मग 7 ते 7 त्यांची ड्युटी आहे. आणि मग पत्र्याचं काहीतरी जॉब आहे वाटतं त्यांच्या कंपनीमध्ये, असं काहीतरी तयार होतं. आणि त्यांना 400 रुपये हाजरी आहे. 450 रुपये काय हाजरी बहुतेक. आणि जाता 12 घंटे ड्युटी करतात. आता व्हिडिओ बनायचा मुद्दा असा होता आम्हाला, म्हणजे मला खूप व्हिडिओ टाकायचा मुद्दा आहे. खरी म्हणजे म्हणायचा मुद्दा असा होता, मी माझ्या गावाकडं का नाही राहत, कारण की गावातल्या काही लोकांना मला खूप परेशान केलं. कारण की यांचा स्वभाव एकदम सिंपल आहे. म्हणजे इतका स्वभाव हे आजच्या कुठं सापडणार नाही असा स्वभाव यांचा. एकदम शांत स्वभावचे. पण गावातल्या लोकांनी त्यांनी कन्नडला केलं. 5 महिने 6 महिने कन्नडला राहिले ते एकटे कन्नड तालुक्यामध्ये. तिथं त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं 12,000 रुपये महिन्यानं. आणि मग नंतर आम्ही गावाकडं राहिलो. ते 6 महिन्यानंतर आम्ही गावाकडून इकडं आलो परत. कन्नडला आलो राहायला. मग तिथं कन्नडला आम्ही गावाकडं होतो आणि हे कन्नडला होते. तर गावाकडच्या लोकांना शेजारीनंच 1-2 जण मायलेकांनी मला खूप म्हणजे चपलाने मारायची, बुटानं मारायची धमकी दिली ती. आणि एक दुसरा त्यांचाच सक्का भावबंद होता, त्यांनी पण मला तसंच इतक्या इतक्या गंद्या शहादीला त्यांनी माझे. कारण त्याचे पैसे होते नांगटीचे माझ्याकडं वावराच्या. तरी 1200 काय रुपये होते. त्या 1200 रुपयासाठी त्यांना मला इतक्या विचित्र शहादिल्या आणि इतक्या गंद्या शहादिल्या. तेवढ्या शहादिल्याच्या नंतर बी तो थांबला नाही. त्यांनी नंतर कन्नडला जाऊन मी 6 महिन्याच्या नंतर मग मला साईचे पप्पा म्हणे तू एकटी नको राहू तिकडं. मग मी तिकडं गेले कन्नडला राहायला. तर कन्नडला राहायला गेल्यावर त्या माणसानं तिथं हॉटेलमध्ये येऊन मोबाईलवर मला इतक्या गंद्या विचित्र शहादिल्या मरणाच्या. पण कोणीच काही बोललं नाही, कारण की यांचा स्वभाव असा आहे. त्याच्यामुळं कोणी बोललं नाही. त्याच्यामुळं मी ते गाव सोडलं. आणि गावाकडं घर माझं एकदम पडकं झडकं आहे. माझ्या घरात रोज म्हणजे 2-3 दिवशी असे किडे वगैरे निघत्या, इंगळी साप हे निघत होते. मग तिथं राहणं खूप अवघड झालं होतं. घर खूप पडीत आहे, म्हणजे वेगळं जुने एकदम प्लास्टरनी व्हायले. पत्रे धडधड वाजता तुटायला येले. लात मारली कधी तर भिंत पडून जाईन. व्हिडिओ बनायचा मुद्दा आणि माहिती सांगायची खरी म्हणलं तर खास कारण हे आहे का मला कोणी नाव ठेवीन ते त्याच्या घरी राहीन. मला काहीच घेणं नाही कोणाशी. मला व्हिडिओ बनायचा आहे फक्त. आम्हाला एवढा एकच मुलगा आहे. त्याला एवढंच कारण आहे. ही एवढी माहिती मी तुम्हाला का बरं सांगते का
कारण एवढं आहे की ते गावाकडच्या लोकांनी खूप त्रास दिला, म्हणून मला गावाकडं ह्या मुलाला ठेवायचं नाही आहे. म्हणून मी माझ्या माहेरामध्ये त्याला जागा घेऊन घर बांधून देणार आहे आणि एवढंच माझी अपेक्षा आहे. म्हणून मला कोणी नाव ठेवीन ते त्याच्या घरी राहीन. त्याला जे मला पटलं, मी व्हिडिओ मला माहीत नव्हतं, नाही तर मला माझं स्वतःचं नाव कसं बी करून मला कोणी म्हणजे आमची परिस्थिती गरीब आहे म्हणून कोणी आम्हाला किंमत देत नाही. किंमत आमची जशी कुत्र्याच्या बरोबरीनं आहे. म्हणून मला माझं स्वतःचं काहीतरी नाव असं कोण म्हणतं व्हिडिओ बनायला नाव जातात आपली ते हे असतं. मला खुद माझं स्वतःचं नाव हे करायचं आहे, त्याच्यामुळं मी व्हिडिओ बनवते आहे. आणि मला येत बी नाही त्याच्यातलं काही. एका दीदीने एका बाजूच्या बाईने सांगितलं मला का तुम्ही व्हिडिओ बनवून टाका म्हणून सनी, त्याच्यामुळं मी टाकते आहे. आणि कारण हे सांगायचं पूर्ण असं आहे का सुरुवात खरीपणापासून सुरुवात व्हायला पाहिजे, खोटापणापासून नाही. त्याच्यामुळं ते लोकांनी मला खूप परेशान केलं होतं. गावाकडच्या लोकांना केलं, पण बऱ्याच ठिकाणी मला खूप अनुभव आला. मला खूप यांच्या स्वभावामुळं मला लोकांनी मी सांगू शकत नाही आता. काही बाकीची माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन.